नमस्कार सगळ्यांना. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज संध्याकाळचं रुटीन शेअर करण्याचा विचार केला आहे. तर मी सकाळीच खारघरला गेले होते. बँकेचं काही काम होतं, ते आवरून घरी येईपर्यंत संध्याकाळ झाली होती आणि इथे संध्याकाळ खूप छान असते. तर आजची संध्याकाळ अशीच प्रसन्न आणि शांत होती. मी दिवाबत्ती करून घेतली आणि प्रवासामुळे कसं दगदग झाली होती, त्यामुळे मी जरा वेळ निवांतच बसले होते. आसपासनं गणपती बाप्पा येण्याची लगबग दिसते. कुठे देखावे तयार करतायत, कुठे मंडपांची मीटिंग बसते. सो मला माझं बालपण खूप आठवतं. आम्ही दिवाळीपेक्षाही गणपती खूप आनंदाने एन्जॉय करायचो. आणि मग चहा ठेवला. चहाची तलब आलीच होती, तर मी चहा ओतून घेतला. बरं, चहा मी पेल्यात पिते. हो, कॉफी मगचा जमाना आहे, पण तरीही पेल्यात चहा पिणं म्हणजे काही लहानपण नाही आणि त्यामध्ये विशेषही असं काही नाही. आपण पूर्वीपासून पेल्यामध्ये चहा पिलेलो आहोत. बरं, तुम्हाला माहिती आहे का, आपण लहानपणी खारी करून त्या पेल्यात टाकायची आणि चमच्याने खायचं. असं तुम्ही कधी केलं आहे का? मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आज भाजीलाही काही नव्हतं. मग काही बटाट्याचे काप घेतले. होते तेवढे मसाले, कांदा, टोमॅटो, जे काही असेल ते सगळं टाकून ती सुकी भाजी करून घेतली. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा घरात तुम्ही काहीही साधं बनवा ते चांगलंच असतं. सो भाजी करून घेतली, चपात्याही करून घेतल्या पुढे, आणि कणकेचा थोडासा गोळा साईडला ठेवला होता. कारण म्हटलं कांद्याचे काप केलेच आहे अनायासे, तर ते त्या कणकेमध्ये मिक्स करून पराठा करून बघावा. सो मी त्याप्रकारे सगळं स्टफिंग केली आणि तो पराठा लाटून घेतला. आणि खरंच सांगू मंडळी, तो पराठा खरंच खूप चवीला चांगला लागला. शिवाय कांदे ते आतमध्ये भाजून गेल्यामुळे काय होतं, क्रिस्पीनेस पण येतो त्याला. आणि मी राहुलला जेव्हा तो सर्व केला, त्यालासुद्धा तो खूप आवडला. सो माझं डिनरसुद्धा रेडी झाला होता आणि माझी अशा प्रकारची काहीतरी संध्याकाळ होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.